पुणे शहरात चाललंय काय ही शंका पुणेकरांना येते। पोलीस काय करतात, त्या खात्याचे मंत्री काय करतात, हा सगळ्या परिस्थितीचा विचार करता याच्यामध्ये सगळे निष्पक्ष ठरलेले आहेत। आणि आज पुणे शहरामध्ये पब बंद झालेत का तर अजिबात नाही झाले, बार बंद झालेत का अजिबात बंद नाही झाले। हे बेकायदेशीररित्या चालणारे बार, बेकायदेशीररित्या चालणारे पब, मग पुणे शहराच्या आजूबाजूला असणारे सगळे, मग भोगाव असेल, कोथरूड असेल, तुमचं वडगाव शिरस, या पुण्याच्या आजूबाजूला प्रचंड प्रमाणामध्ये बार आहेत। आणि या बारमध्ये हुक्का पार्लरच्या नावाखाली बारमध्ये, पबमध्ये व्यसनाधीन तरुण त्या ठिकाणी दिसतात। याची पूर्णपणे जबाबदारी पुणे पोलीसची आहे, ग्रामीण पोलिसांची आहे। आणि ह्याच्यामध्ये पोलिसांना काय वाटतच नाही। आता आम्हाला परत एकदा रस्त्यावर उतरावं लागेल आणि कुठल्याही बारला परवानगी देताना त्याला लिमिटेशन आहेत। 5-5 हजार स्क्वेअर फूटचे बार जर 100 स्क्वेअर फूटची परवानगी घेऊन चालत असेल तर मग राज्य उत्पादन काय करतात आणि पोलीस काय करतात, हा महत्त्वाचा भाग आहे। आणि याच्यामध्ये हे जर बार बंद होणार नसेल तर आम्हाला परत रस्त्यावर यावं लागेल। आणि पब बीब आणि बार हे बंद झालेच नाही, हे चालूच आहेत। आपण बघितलेल्या व्हिडिओमध्ये हे नंगानाद चाललेलं आहे। या नंगानादला पोलीस जबाबदार आहे। हाकेच्या अंतरावर असणारे पोलीस स्टेशन पोलीस करतात काय, म्हणजे याच्यामध्ये पूर्णपणे आर्थिक व्यवहार झाल्याशिवाय अशा काही गोष्टी घडत नाहीत। जे कामटेंचं नाव आलंय, आता मला आज पाहिलं ना अजून कामटे कसे आहेत ते, पण कामटे हा एकच नाही, अनेक कामटे या पुणे शहरात आहेत। आणि अशा पद्धतीने चालत असेल तर त्याच्यामध्ये पोलिसांनी जातीने लक्ष घालून या सगळ्या प्रकरणामध्ये शेवटच्या टोकापर्यंत जाऊन यातली माहिती घेतली पाहिजे। तुम्ही व्हिडिओ समोर आल्यानंतर तुम्ही आक्रमक झालात, त्यानंतर पुणे पोलीस आयुक्तांनी 4 अधिकाऱ्यांचं निलंबन केले, तर ते निलंबन कशा प्रकारे बघताय त्या निलंबनात? खरं तर ज्या ससूनमध्ये जी घटना घडली कार अपघाताची, त्याच्यामध्ये 2 पोलीस ज्यांनी तपासामध्ये होते त्यांना निलंबित केलं, पण निलंबित न करता त्यांच्यावर फौजदारी करायला पाहिजे होती। कारण ती सुरुवात त्यांच्यापासून झाली आणि त्यांच्यापासून भ्रष्टाचार चालू झाला। आणि मग नाग बळी कोणाला देऊन उपयोग नाही, बळी द्यायला पाहिजे तर ते 2 पोलीस अधिकारी पहिले त्यांना जेलला नेऊन टाकलं पाहिजे, आणि तरच ह्या प्रश्नाला खऱ्या वाचा फुटेल, दहशत वाढेल। आणि पोलिसांनी 2 पोलीस निलंबित केले, सरकारी अधिकारी केला, मग हे ज्यांनी सुरुवात केली ते पोलीस अधिकारी कुठे आहेत, त्यांच्यावर का फौजदारी गुन्हा दाखल करत नाही? आणि जर फौजदारी गुन्हा दाखल करत नसतील तर पाठीशी घालण्याचं काम पोलीस आयुक्त करतात, राज्य उत्पादन शुल्काचे अधिकारी करतात, त्यांचे मंत्री शंभूराजे देसाई यांनी याच्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे। काय लक्ष घालून त्यांना सगळं समजतंय, पण पाकिट संस्कृतीमुळे हे सगळे डबडबलेत, मंत्र्यांपासून खालपर्यंत हे पैसे जमा करतात आणि पुन्हा उद्ध्वस्त करण्याचं काम या पैशाच्या पाकिट संस्कृतीमुळे व्हायची परिस्थिती निर्माण झाली। ह्याला आता नागरिकांनी रस्त्यावर उतरलं पाहिजे। नागरिक जर रस्त्यावर नाही उतरले तर पुढची पिढी आम्हाला आणि नागरिकांना माफ करणार नाही, कारण पुढची पिढी व्यसनाधीन आणि देशामध्ये पुणे शहराचं नाव जे बदनाम होते त्याला जबाबदारी आमची सगळ्यांची असेल।